तुम्हाला आठवतंय काही महिन्यांपूर्वी जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली होती, तेव्हा देशातील प्रत्येक टीव्ही चॅनल, वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावर एकच जल्लोष सुरू होता. भारत विश्वगुरू बनतोय, भारताने इतिहास रचला, अशा हेडलाईन्स आपण रोज पाहत होतो. परंतु आज काही रिपोर्ट्सनुसार भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा घसरून 7व्या क्रमांकावर आली आहे. पण आश्चर्य म्हणजे ज्या माध्यमांनी 4थ्या क्रमांकाचं कौतुक केलं होतं ते आज 7व्या क्रमांकावर आल्यावर पूर्णपणे शांत आहेत. कोणीही यावर उघडपणे बोलायला तयार नाही. दुसरीकडे अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आपला भारतीय रुपया सातत्याने घसरत आहे. परंतु त्याच वेळी आपल्याच आशिया खंडातील तैवान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या छोट्या देशांची अर्थव्यवस्था आणि त्यांचे चलन मात्र मजबूत होत चाललं आहे. असं का होतंय? भारत कुठे चुकतोय आणि तैवान आणि दक्षिण कोरिया असं काय करत आहेत जे भारताला जमलेलं नाही? आज आपण यामागची खरी कारणं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सगळ्यात आधी समजून घेऊयात की भारताचे स्थान नेमकं का व कसं घसरलं. जेव्हा भारत 4थ्या क्रमांकावर पोहोचला होता तेव्हा ती नॉमिनल जीडीपीच्या आधारावर झालेली तात्पुरती वाढ होती. मात्र सरकारने ही तात्पुरती वाढ एका इव्हेंट सारखी साजरी केली. अर्थव्यवस्थेचा क्रमांक हा कधीही स्थिर नसतो. तो देशाच्या चलनाचे मूल्य आणि जीडीपी ग्रोथ रेट यावर सतत बदलत असतो. जेव्हा ब्रिटन किंवा इतर युरोपीय देशांमध्ये आर्थिक मंदी सदृश्य परिस्थिती होती तेव्हा भारताचा आकडा पुढे गेला. मात्र आता जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, भारतातील महागाई आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे भारताचा जीडीपी डॉलरच्या मूल्यात मोजला असता काहीसा मागे पडला, तर दुसऱ्या देशांनी पुन्हा गती घेतली. त्यामुळे भारत जेव्हा जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था बनला तेव्हा हे तात्पुरतं होतं व ते भारत सरकारने केलेल्या कामगिरीमुळे नाही, तर युरोपीय देशातील आर्थिक मंदी सदृश्य परिस्थितीमुळेच. परंतु प्रश्न हा आहे की जेव्हा भारताची अर्थव्यवस्था 7व्या क्रमांकावर आली तेव्हा माध्यमांनी यावर मौन का बाळगलं? याचं कारण म्हणजे हेडलाईन्स मॅनेजमेंट. पॉझिटिव्ह बातम्या दाखवून टीआरपी मिळवणं किंवा सरकारच्या नरेटिव्हला बळ देणं सोपं असतं, परंतु जेव्हा आर्थिक आव्हानांवर बोलण्याची वेळ येते तेव्हा गुंतागुंतीचे आर्थिक विषय मांडणं आणि सरकारला प्रश्न विचारणं टाळलं जातं. भारताची अर्थव्यवस्था आणि चलन घसरण्यामागे कोणती प्रमुख कारणं आहेत हे आपण पॉइंट बाय पॉइंट समजून घेऊयात. पहिलं आहे ट्रेड डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट. भारत वस्तूंचे एक्सपोर्ट कमी करतो आणि इम्पोर्ट जास्त करतो. आपण आपल्या गरजेचं 80% जास्त कच्चं तेल हे बाहेरून आयात करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारताला ते खरेदी करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स मोजावे लागतात. यामुळे देशातून डॉलर्स बाहेर जातो आणि रुपयाची मागणी कमी होऊ लागते आणि तो रुपया घसरतो. दुसरा आहे युएस फेडरल रिझर्व्ह इंटरेस्ट रेट्स. जेव्हा अमेरिका आपल्या देशात व्याजाचे दर म्हणजेच इंटरेस्ट रेट्स वाढवतो तेव्हा जगभरातील परदेशी गुंतवणूकदार भारतासारख्या विकसनशील देशांमधून आपला पैसा काढून घेतात आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकन बाजारात गुंतवतात. भारतातून डॉलर अचानक बाहेर गेल्यामुळे रुपयावर मोठा दबाव येतो. तिसरं कारण आहे महागाई म्हणजेच इन्फ्लेशन. भारतातील अंतर्गत महागाई जर अमेरिकेच्या महागाईपेक्षा जास्त असेल तर रुपयाची पर्चेसिंग पॉवर कमी होते. यामुळे रुपया नैसर्गिकरित्या डॉलरच्या तुलनेत कमजोर होतो. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहूया. तैवान आणि साऊथ कोरिया हे आशियातील असे देश आहेत ज्यांचे चलन आणि अर्थव्यवस्था सध्या अत्यंत मजबूत स्थितीत आहेत. भारताच्या तुलनेत हे देश आकाराने आणि लोकसंख्येने खूप लहान आहेत. मग त्यांची ताकद एवढी कशी वाढली? यामागे 3 मुख्य कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञानावरील मक्तेदारी. आजच्या डिजिटल युगात सेमीकंडक्टर चिप्स हे न्यू ऑइल मानलं जातं, नवीन क्रूड ऑइल मानलं जातं. तुमच्या हातातील मोबाईल पासून ते कार, विमानं, स्पेस रॉकेट्स पर्यंत प्रत्येक गोष्टीत चिप्स लागतात. एकट्या तैवानमधील तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही कंपनी जगातील 90% जास्त प्रगत चिप्स बनवते. ऍपल, एनव्हिडिया, एएमडी यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या तैवानवर अवलंबून आहेत. तसेच साऊथ कोरियाच्या सॅमसंग आणि एसके हायनिक्स या कंपन्या मेमरी चिप्सच्या बाजारात जगात पहिल्या क्रमांकावर आहेत. जगाला या गोष्टींची इतकी गरज आहे की मंदी आली तरी या देशांची निर्यात मात्र थांबत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे डॉलरचा ओघ सतत सुरू राहतो. दुसरं कारण आहे उत्पादन आधारित अर्थव्यवस्था.
भारताची अर्थव्यवस्था प्रामुख्याने सर्व्हिस सेक्टरवर चालते, परंतु तैवान आणि साऊथ कोरियाने मॅन्युफॅक्चरिंग अँड एक्सपोर्ट यावर भर दिला आहे. साऊथ कोरियाच्या हुंडे, LG, सॅमसंग या ब्रँड्सनी जग जिंकले आहे. जेव्हा तुम्ही जगाला वस्तू विकता तेव्हा जग तुम्हाला तुमच्या अटींवर पैसे देतं. यामुळे त्यांचे चलन मजबूत होत राहतं. आणि तिसरं कारण आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर प्रचंड खर्च. साऊथ कोरिया आपल्या GDPच्या जवळपास 4 ते 5% हिस्सा फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खर्च करतो, जो जगात सर्वाधिक आहे. या उलट भारत आपल्या GDPच्या 1% कमी हिस्सा R&D वर खर्च करतो. यामुळे ते नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यात भारताच्या खूप पुढे आहेत. भारताची अर्थव्यवस्था अंतर्गत बाजारपेठेवर जास्त चालते, तर तैवान व साऊथ कोरिया या देशांची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेवर चालते. जेव्हा भारताअंतर्गत मागणी कमी होते किंवा जागतिक स्तरावर डॉलर महाग होतो तेव्हा भारताला मोठा फटका बसतो. परंतु तैवान आणि साऊथ कोरिया यांच्याकडे अशा वस्तू आहेत ज्यांच्याशिवाय जगाचं पानही हलत नाही. त्यामुळे जागतिक संकटातही ते टिकून राहतात. याचा अर्थ असा आहे का की भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे बुडत चालली आहे? तर अजिबात नाही. भारत हा एक विशाल देश आहे आणि संसाधनांच्या बाबतीत भारत संपन्न देश आहे. रुपया आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी भारताला काही गोष्टींवर युद्ध पातळीवर काम करावं लागेल. भारताने आता उशिरा का होईना परंतु सेमीकंडक्टर मिशन सुरू केले आहे. गुजरात आणि आसाममध्ये चिप्स फॅक्टरीज उभारल्या जात आहेत. जर आपण यात यशस्वी झालो तर आपली अब्जावधी डॉलरची आयात थांबेल. भारताला केवळ सॉफ्टवेअर बनवून चालणार नाही, तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स साहित्यांचे मोठे मॅन्युफॅक्चरिंग हब बनावे लागेल. मेक इन इंडिया अंतर्गत उत्पादन वाढवावे लागेल आणि कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि हायड्रोजन इंधनाकडे वेगाने जावे लागेल, जेणेकरून डॉलर बाहेर जाणं थांबेल, असं मत आता विज्ञान क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा क्रमांक 4 वरून 7 वर जाणं ही काळजीची बाब नक्कीच आहे, परंतु ती तात्पुरती असू शकते. खरी काळजीची बाब ही आहे की आपली माध्यमं आणि आपण स्वतः मूळ आर्थिक समस्यांवर चर्चा करत नाही. आपण जोपर्यंत केवळ घोषणांमध्ये अडकून राहू आणि मूळ मॅन्युफॅक्चरिंग, शिक्षण आणि R&D वर लक्ष देणार नाही, तोपर्यंत आपण तैवान किंवा साऊथ कोरिया सारखे आर्थिकदृष्ट्या सुपर पॉवर बनू शकत नाही. फक्त GDPच्या आकड्यांवरून खुश होण्यापेक्षा आपल्या देशातील रुपया का घसरतोय आणि सर्वसामान्यांच्या खिशाला किती फटका बसतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय सरकारांनीही या तात्पुरत्या चढ उतारांचे इव्हेंट न करता स्वतःची पाठ थोपटून न घेता योग्य ती कामं करणं गरजेचं आहे. परंतु काय भाजप शासित केंद्र सरकार असं करणार का, हा खरा प्रश्न आहे.